ज्ञानोदगार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। श्री सद्गुरु बाळूमामा महाराज की जय। श्री सद्गुरु मुळे महाराज की जय। श्री अर्चिनाथ भगवान की जय। बाळूमामाचे सांग बरे, मुळे महाराजाचे सांग बरे, आप्पा अर्चिनाथचे सांग बरे, विठ्ठल बिरजावाचे सांग बरे, वन काशिलिंगाचे सांग बरे, शिगमालिंगरायाचे सांग बरे, करंड्या लाडीचे सांग बरे। बोला बोला बाळूमामांच्या नावाने सांग बरे, बोला बोला बाळूमामांच्या नावाने सांग बरे, बाळूमामांच्या शेळमेंढ्यांच्या नावाने सांग बरे, बाळूमामांच्या राजा घोड्याच्या नावाने सांग बरे, बाळूमामांच्या बुट्ट्या कुत्र्याच्या नावाने सांग बरे, मरगूबाईच्या नावाने सांग बरे। जय बाळूमामा, जय बाळूमामा, जय बाळूमामा। आज आपला इथं 4थ्या दिवशीचा मुक्काम आहे। गुरुदगड महाराज, श्रीराम गुरुदगड महाराज यांचं कीर्तन आपण ऐकलंच। खूप सुंदर असं कीर्तन असतं। त्यानंतर आरती झाली, जय बाळूमामा। त्यानंतर आरती झाली आणि आरती झाल्यानंतर आता सर्व आपले मेंढके बंधू आहेत ते प्रसाद घेण्यासाठी बसलेले आहेत। आपण बघतोय की श्रीराम गुरुदगड महाराज देखील आपल्या मामांची इथं प्रसाद घेण्यासाठी बसलेले आहेत। आपण बघतोय सर्व सेवेकरी बंधू एक वैयक्तिक साम्राज्य कायम पिकात आणि भांडणं नाही ना। लगा नियोजन जोरात लावले गाडी दाजी। जय बाळूमामा, चांग बोल, जय बाळूमामा। अरे बरं ती काय आता मी राहूनच गेलो की राव जेवायचं। कॅन्सल, जेवण कॅन्सल। अरे जय बाळूमामा, जेवा जेवा। आपण बघतोय की मामांच्या तळावरती जे मामांचे भक्त मंडळ आहेत ते सर्वजण येत असतात। काल पावसाचं वातावरण असल्यामुळं थोडी धावपळ झाली। अरे जय बाळूमामा, आपले मामा आदरणीय राजेंद्र रणदिवे मामा फुंडशिरसकर यांची भेट झाली। अरे वा वा वा, कारण काय तुम्हाला कोणी ओळखलं राव? अमोल नरोटे कोण आहेत? काय झालंय, लांडग्याची भीती असल्यामुळं सर्व सेवेकरी बंधू जेवण करून पहारा देण्यासाठी जायचं आहे। आपण बघतोय खूप सुंदर असा सोहळा रंगलेला आहे, तुम्ही सर्वजण बघत आहात। पण आता पहारेला जाण्यासाठी आम्हाला आवरून निघायचं आहे, त्यासाठी लाईव्ह बंद करणं गरजेचं आहे। खरात मामा, हां अमोल दादा, जय बाळू। खूप सुंदर असा कार्यक्रम आणि या माळावरती आपल्याला दिवा सुद्धा दिसणार नाही अशा परिस्थितीत आज आपण बघतो की मामांचे भक्त। खरंच हा सुख सोहळा स्वर्गी नाही जे म्हणतात ते खरंच आहे, असं कोणालाही वाटणार नाही की तर अंधारी माळ असेल। तर आता लाईव्ह बंद करतोय। सर्वांना जय बाळूमामा, बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं। जय जय बाळूमामा। दादा नाव काय आहे तुमचं? दादा तुमचं नाव तुम्हाला नाही तर कोणाला विचारायचं? हे काय चालू आहे लाईव्ह, तुम्ही बोला, तुम्हाला तुमचं नाव सांगा म्हणतोय तर सांगा। जय बाळूमामा। आदित्य काय नाव? नाव आपलं, गाव तुमचं सगळं सांगायचं। वडिलांचं आधीला वडिलांचं नाव पूर्ण नाव असेल सांगायचं। सांगा तुमचं नाव काय? तुमचं गाडी काय निघणार नाही कशामुळं? बरं जय बाळूमामा, आपल्या
महाराजांनी इंदापूर ते पंढरपूर असं पायदिंडी सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे आपण बघतोय. तर जरा 2 शब्दात सांगू शकता का कसं नियोजन आहे?